कल्पना करा एका अशा गावाची जिथे रस्तेच नाहीत, गाड्यांचा आवाज नाही, फक्त शांत कालवे, लाकडी पूल आणि बोटींची हळूवार सफर. स्वागत आहे नेदरलँडच्या जादुई गिथरॉनमध्ये. गिथरॉनला व्हेनिस ऑफ द नेदरलँड म्हणतात. इथे गावभर फिरण्यासाठी कार नाही तर इलेक्ट्रिक बोट किंवा पायी चालणारे सुंदर रस्ते आहेत. हॅलो फ्रेंड्स, होला अमिगोस. स्वागत आहे तुमचं स्पेन भ्रमणमध्ये आणि स्वागत आहे तुमचं आमच्या युरोप सिरीजमध्ये. युरोपमध्ये असं एक गाव आहे जिथे रस्तेच नाही आहेत. आज आपण आलो आहोत नेदरलँड्स मधील गिथरॉन या गावात. अशा या गावाला व्हेनिस ऑफ द नेदरलँड असं ओळखलं जातं. आम्ही अँटवर्प मधून इथे कारने आलो आणि अंदाजे आम्हाला 2 तास लागले. इथे ॲम्स्टरडॅम पासून पण तुम्ही येऊ शकता. ॲम्स्टरडॅम मधून इथे ट्रेन आहे आणि ट्रेन नंतर 15-20 मिनिटात इथे बस तुम्हाला पोहोचवते. म्हणजे प्रवास एकदमच कन्व्हिनियंट आहे. इथे 170हून जास्त लाकडी पूल आहेत. गवताच्या छपरांची पारंपरिक घरं आहेत. सायकलिंग करू शकता, सुंदर रस्त्यांवरती छान पायी चालू शकता आणि इलेक्ट्रिक बोटने फिरू शकता. जर तुम्ही नेदरलँडला भेट देणार असाल तर गिथरॉन हे तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ठेवा. इथे नक्की व्हिजिट करा. इथला निसर्ग, शांत निसर्ग आणि बोट ट्रिप तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. हे गिथरॉन विलेज जे आहे हे पाण्यावरती आहे आणि मी इंटरनेटवरती चेक केलं, जवळजवळ 3000 लोक इथे राहतात. आणि इथे मी बिल्डिंग्स तर बघितल्या नाही, सगळे बंगलोज आहेत आणि इतके सुंदर आहेत. पुढे अंगण आहे, मागे अंगण आहे आणि त्यांचं जो परिसर आहे तो पूर्ण फुलांनी भरलेला आहे. म्हणजे अक्षरशः स्वित्झर्लंडला तोड म्हणावी अशी त्यांनी घरं छान बनवलेली आहेत. आता या घराच्या इथे एवढी फ्लावर्स नाहीत. आपण त्या लेनमध्ये आलो ना, त्या लेनमध्ये भरपूर सुंदर फुलं लावलेली आहेत त्यांनी. आज आमचा ह्या गिथरॉन विलेजमध्ये स्टे आहे. आम्हाला पार्किंग पण मिळालेली आहे आणि आता आम्ही चेकिंगसाठी जात आहोत. मी ते शोधलं पण इथे रिसेप्शन काही दिसत नाही आहे. मला असं वाटतं इथे मशीनद्वारे चेक इन होतं. बऱ्याचशा हॉलंडच्या हॉटेल्समध्ये मशीनद्वारे चेक इन होत असतं. इथे मॅन पॉवर कमी असते, तर आपण बघूया कसं करतात ते. ही बघा, ही इथे अशी चेकिंग मशीन आहे. इथे माझा रिझर्वेशन नंबर मला टाकायचा आहे आणि फाईंड रिझर्वेशन केलं की मला माझा जो रूम नंबर आहे तो समजेल आणि एक पिन कोड मिळेल. मग माझ्या रूमच्या बाहेर एक पिन कोड असणार आहे. तो पिन कोड करून मी माझ्या रूममध्ये एंटर करू शकते. जो पिन मला आता मिळाला तो पिन मी इथे लावणार आणि मी रूम एंटर करणार. तुम्ही गिथरॉन या विलेजमध्ये येत असाल तर माझं असं सजेशन आहे, तुम्ही ते एक नाईट स्टे नक्की घ्या. जे हॉलंडमधून येतात ते सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात. पण माझं असं सजेशन आहे की तुम्ही जर्मनी किंवा इतर देशांमधून येत असाल तर इथे 1 डे स्टे नक्की घ्या. तुम्हाला इथे बोट ट्रिप करायची असेल तर तुम्ही ॲडव्हान्समध्येच बुकिंग करा. हे बघा ना, आमचंच बघा ना, आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्हाला बोट ट्रिप करता आली नाहीच. पण म्हणजे आमचा अजून एक स्टे आहे उद्या, त्यामुळे आम्ही बोट ट्रिप उद्या करणार आहोत. इथे बोट ट्रिपसाठी बरेच ग्रुप आहेत. तुम्ही कोणत्याही ग्रुपला जॉईन होऊ शकता. आज शनिवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल कसं बोटीचं ट्रॅफिक झालेलं आहे या कॅनल्समध्ये. इथे जे पाणी स्थिर झालेलं आहे त्याचा काही स्मेल नाही आहे, वास येत नाही आहे. आम्ही व्हेनिस सिटीमध्ये होतो तिथे पाण्याचा खूप स्मेल येत होता, शेवाळ जास्त जमलेलं होतं. बहुतेक ते पाणी स्थिर होत नाही आहे, त्याच्यामुळे इथे फिरायलाही खूप छान वाटतं, कंजेस्टेड वाटत नाही आहे आणि खूप एस्पेस कॅनल्स आहेत. तुम्हाला माझ्या मागे दिसतंय मस्त काराव्हॅन आहे आणि लोक फिशिंग करतायत. मलाही एक दिवशी हे असं छान काराव्हॅनमध्ये बसायचं आहे, फिरायचं आहे आणि ते फिशिंग करायलाही बसायचं आहे. हॅलो पिशा, हा डॉग इथे दाखवला आणि याचं मीनिंग काय आहे? आय थिंक मीनिंग आहे की इथे गार्डन मध्ये डॉग नाही येत अलाउड, कारण की नो लिहिलंय इथे. आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं, तर आता आम्ही बोट घेणार आहोत आणि छान या कॅनलमधून बोटिंग करणार आहोत. सो लेट्स गो. हॅलो. हां, हॅलो. इथे तुम्हाला 4 बोटीचे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर आम्ही ही 3rd बोट सिलेक्ट केलेली आहे. आताच आम्ही पैसे पे केलेत आणि आता आम्ही चाललो आहे बोटीकडे. आम्ही 60 युरो पे केलेत 2 अवरसाठी. आणि या बोटीचं नाव काय आहे? ही आमची बोट आहे आणि आत्ताच क्लिअर. Audio Jungle. Audio Jungle.
Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. हे किती आकर्षक घर आहे ना, हे किती छान सजवलंय. झोपाळा आहे आणि वेली टाकलेत फुलांच्या. पण हे मध्येच असं जाईंट पानांचं झाड कुठलं आहे? क्रिशा, तुला नाव माहिती आहे झाडाचं? हा, जायंट रेबार्ड. बापरे. Audio Jungle. इथे गावभर फिरण्यासाठी कार नाही तर इलेक्ट्रिक बोट किंवा पायी चालणारे सुंदर रस्ते आहेत. Audio Jungle. तो बघा किती छान बंगलो आहे. त्या बंगलोच्या मागे हे छोटं पॉन्ड आहे आणि या पॉन्ड मध्ये छान सफेद कलरची कमळं उमललीत. किती बघायला छान वाटतात. हो ना, खूप छान आहे. हा गीथॉन विलेजचा सेंटर पॉइंट आहे. इथे तुम्हाला मार्केट प्लेस पण मिळेल. एका साईडला बोटिंग ग्रुप्स आहेत, बोटिंग करू शकता, आणि दुसऱ्या साईडला मार्केट आहे. तर इथे कपड्याचं शॉपिंग पासून खाण्याचे रेस्टॉरंट्स आहेत. परत इथले काही आठवण म्हणून तुम्हाला घेऊन जायचं असेल त्यासाठी काही शॉप्स आहेत. तुम्ही विंडो शॉपिंगही करू शकता, कारण की शॉप खूपच छान बघायला आहेत आतमध्ये. आणि माझा परत वीक पॉइंट आलेला आहे. मी आईस्क्रीम खायला जात आहे. गिथॉनमध्ये आला आहेत आणि डच चीज टेस्ट केला नाही तर ही ट्रिप अपूर्णच आहे. गिथॉनमधील प्रसिद्ध हेनरी विलेज चीज फार्म स्टोअर आणि हाऊस ऑफ द चीज येथे तुम्हाला दिसतात. डच चीजचा अनुभव मिळतो. येथे फ्री चाखण्यासाठी अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. गोडा, स्मोक, गार्लिक, चिली, ट्रुफल, पेस्तो आणि गोट चीज हे पर्यटकांचं सर्वात लोकप्रिय आहे. खरेदी करण्यापूर्वी सगळे फ्लेवर्स तुम्ही नक्की टेस्ट करा आणि मग व्हॅक्यूम पॅक चीज घ्या, त्यामुळे ते प्रवासात सहज नेता येते. अशा या कार फ्री गावातील मार्केटमध्ये मला सफर करताना खूप मजा येते. इथे सुंदर सोविनार शॉप्स, डच चीज, स्थानिक हस्तकला, लाकडी शूज, मॅग्नेट, पोस्टकार्ड्स आणि डच डेल्फ ब्ल्यू स्मरणिका मिळतात. इथे पाण्याच्या काठावर कॅफे आणि आईस्क्रीम शॉप्सही आहेत. मोठा शॉपिंग मॉल नाही आहे, पण शांत वातावरणात निवांत फिरत खरेदी करण्याचा अनुभव अस्मरणीय असतोच. गावात एकच सुपरमार्केट आहे,
त्यामुळे आवश्यक तेवढ्या सगळ्या वस्तू इथे सहज मिळतात. अशा भन्नाट प्रवासासाठी आमच्या स्पेन भ्रमण चॅनलला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचं इन्स्टाचं युरो स्माईल जे पेज आहे त्यालाही तुम्ही फॉलो करा.